जय आनंद महावीर युवक मंडळाच्या शाकाहारी टिफिन स्पर्धेत प्राची थिगळे प्रथम। पौष्टिक टिफिन बनवा स्पर्धेमुळे महिलांच्या पाक कौशल्याला प्रोत्साहन। सीमा मुनोत। प्रत्येक महिलेमध्ये पाककलेचे गुण असतात। कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने स्वयंपाक करतात। सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफिन देताना महिला कल्पकता दाखवतात। त्यामुळे मुलं घरचा टिफिन आनंदाने खातात। सुगरण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जय आनंद महावीर युवक मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला। महिलांना चांगल्या रेसिपींची माहिती झाली। अशा स्पर्धातून महिलांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते, असे प्रतिपादन सीमा राहुल मुनोत यांनी केले। सर्वप्रथम जय आनंद महावीर युवक मंडळाचे खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलवलंय। त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती, पौष्टिक डबा ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली, खूप छान ही स्पर्धा होती की आता जसजसं ऑनलाईनचा जमाना आलेला आहे त्या युगामध्ये यांनी बरोबर स्वतःला अपग्रेड करून घेतलेले आणि छान ही स्पर्धा आहे। मी सगळ्यांचे जी काही रेसिपी आली होती आणि जे प्रेझेंटेशन होतं ते पाहिलं, खूप सुंदर होतं आणि त्यामुळे ह्या सर्व विजेत्या स्पर्धकांचं खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन आहे की त्यांनी याच्यात पार्टिसिपेट केलेले। असेच पुढे प्रकल्प असेच यांनी चालू ठेवावे अशी विनंती मी या सगळ्यांना करते आणि मला इथे बोलवलं त्यासाठी धन्यवाद। या सुगरणींचं खरोखर खूप खूप अभिनंदन आहे। धन्यवाद, थँक्यू। नवी पेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने महिलांसाठी पौष्टिक शाकाहारी टिफिन स्पर्धा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली। या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची अमोल थिगळे ज्वारीचे पौष्टिक धिरडे यांना मिळाला। द्वितीय क्रमांक उषा नितीन शेठिया मोरिंगा स्क्वेअर्स, तृतीय क्रमांक शिल्पा पियुष मुथा कडधान्याचे स्प्राउट्स आप्पे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक शैला सुरेश सोनसळे बाजरीच्या पुऱ्या, वर्षा विशाल गुंदेच्या नाचणी व ज्वारीचं नूडल्स, सोनल तरटे नाचणीचे लाडू, कोमल पवार ज्वारीचे घावण यांना मिळाले। सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सीमा मुनोत, स्पर्धेच्या परीक्षक राणी शरद मुथा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी आनंद मुथा, कार्याध्यक्ष सत्यन मुथा, प्रमोद गांधी पिटू आदी उपस्थित होते। शैलेश मुनोत म्हणाले की नगरच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले जय आनंद महावीर युवक मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे। यंदाचा गणेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन आहे। वर्षभर दर महिन्याला विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत। महिलांसाठी मंडळ कायम विविध उपक्रम राबवित असते। शाकाहारी पौष्टिक टिफिन बनवा स्पर्धेतून महिलांच्या पाक कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले। ऑनलाईन माध्यमातून स्पर्धा घेतल्याने अधिक महिलांना सहभागी होता आले। स्पर्धेच्या स्पर्धकांनी अतिशय उत्तम रेसिपी सादर केल्या। महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ यापुढेही वेगवेगळे उपक्रम निश्चितच राबवेल। मंडळाचे कार्य वर्षभर चालू असते। आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध सामाजिक विषयावर खुल्या निबंध स्पर्धा, आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्नदान, वारकरी सेवा, वंचित मुलांच्या संस्थांना किराणा, क्रीडा साहित्याची भेट, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मान, माहितीपर दिनदर्शिका प्रकाशन व मोफत वितरण, शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान, स्वच्छता अभियान, मतदार जनजागृती, पर्यावरण संवर्धन, महावीर जयंतीला अहिंसा शांततेचा संदेश असे विविध उपक्रम राबविण्यात येतात। मंडळाचे सर्व सभासद उत्साहात सर्व उपक्रमात सहभागी होतात। यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने सर्वच सभासदांचा उत्साह आणखी वाढला आहे। विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून हे वर्ष संस्मरणीय करण्याचा प्रयत्न आहे। नमस्कार। श्री जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे यंदाच्या वर्षी टिफिन बनवा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेचं आत्ताच आम्ही सीमा मुनोत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये जवळपास 18 ते 20 महिलांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यापैकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 4 उत्तेजनार्थ बक्षीस मंडळातर्फे आत्ताच वितरित करण्यात आलेले आहे। या स्पर्धेचं विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी ही स्पर्धा आम्ही ऑनलाईन घेतली होती। ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्या सर्वांनी
टिफिनची रेसिपी आणि बनवलेल्या टिफिनचा फोटो हा मंडळाकडे पाठवला होता आणि त्याचं परीक्षण करून त्याच्यावरून आम्ही हे पारितोषिक वितरण करण्यात आलेले आहे. या पारितोषिक वितरण करण्याकरता मगाच सांगितल्याप्रमाणे सीमाताई मुनोत यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि ज्या काही स्पर्धेत भाग घेतलेल्या महिला होत्या त्या आणि ज्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले त्या महिलांच्या उपस्थितीत आत्ताच हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. मी सर्व महिला भगिनींना एक आवाहन करू इच्छितो की मोठ्या प्रमाणात अशा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभाग नोंदवावा, म्हणजे आमच्या मंडळाला सुद्धा जास्तीत जास्त पारितोषिक देण्यास उत्तेजित करावे. यंदाचं मंडळाचं हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष असून दर महिन्याला विविध स्पर्धा मंडळातर्फे आयोजित करण्यात येणार असून यंदाच्या वर्षीचा गणेश उत्सव हा बी आम्ही आगळा वेगळा साजरा करण्याचे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. धन्यवाद. ऑनलाईन संकल्पना कुठून सुचल्या? ऑनलाईनची कल्पना जय आनंद महावीर युवक मंडळ हे गेली 25 वर्ष नगर शहरात अविरतपणे सर्व सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतं. गणेश उत्सवापुरताच मर्यादित न राहता विविध आरोग्याचे शिबिर असतील, रक्तदान शिबिर असेल किंवा अन्नदान असेल, तसेच महिलांसाठी काही उपक्रम असतील, तसेच स्वच्छता अभियान असेल किंवा आपलं झाडे संवर्धनाचं असेल, असे विविध क्षेत्रात जय आनंद महावीर युवक मंडळ गेली 25 वर्षापासून कार्यरत आहे. यंदाच्या वर्षी जे मंडळाचं 25वे वर्ष आहे त्या माध्यमातून विविध स्पर्धेचं आयोजन आम्ही करत आहोत आणि काही स्पर्धा आम्ही ऑनलाईन घेतोय. ऑनलाईन याच्यासाठी घेतोय की याच्यात लोकांनी सहभाग घ्यावा. काही लोकांना लांबून यायला जमत नाही किंवा सहभागी होता येत नाही. त्या उद्देशाने मंडळाने एक वेगळा असा हा उपक्रम सुरू केला आहे की जे शक्य होईल त्या स्पर्धा आम्ही ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न मंडळ करणार आहे आणि ऑनलाईन घेतल्यानंतर त्या जे काही लोक सहभाग घेतील त्यांचं आम्ही जे काही स्पर्धा असेल त्याचं परीक्षण करून आणि आत्ता जसं आम्ही टिफिन बनवा स्पर्धेचं पारितोषिक वितरण केलं तसं त्या लोकांना बोलवून त्याचं पारितोषिक वितरण समारंभ करू. हे ऑनलाईन घेण्याचा उद्देश एवढाच आहे तर जे काही लोकांना वेळेचं सध्या असतं की बुवा रेग्युलर जर ऑफलाईन स्पर्धा घेतली तर दुपारी 2-3 वाजेपासून तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत महिलांनाही यावं लागतं किंवा इतरही कोणत्या स्पर्धा असतील तर लोकांना यावं लागतं. त्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन घेण्याचं एक उपक्रम करण्याचं आत्ता सुरुवात केलेली आहे. इतरही काही स्पर्धा आम्हाला घेता आल्या तर त्या ऑनलाईन घेऊ. धन्यवाद. स्पर्धेतील विजेत्या प्राची थिगळे, उषा शेठिया, शिल्पा मुथा यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येक घरात महिलेसमोर दररोज सकस आणि पौष्टिक टिफिन मुलांना देण्याचे आव्हान असते. अशा स्पर्धांमुळे महिलांना आपलं पाककौशल्य कल्पकता दाखविण्याची संधी मिळते. तसेच इतरांच्याही चांगल्या रेसिपी समजतात. यामुळे वेळोवेळी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत अशा भावना विजेत्या महिलांनी व्यक्त केल्या. नमस्ते, मी प्राची थिगळे, अहिल्यानगरवरूनच आहे. मी आर्टिस्ट आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा जय आनंद मंडळाचे खूप खूप आभार मानते की आमच्यासारख्या महिलांना त्यांनी एक संधी दिली पार्टिसिपेशन आणि आमच्यातल्या ज्या कला आहेत तर त्या सर्वांपुढे आणण्यासाठी आणि मेन म्हणजे आमची स्वतःची ओळख आम्ही आमच्या कलेतून कशी दाखवू शकतो तर हे दाखवण्यासाठी आम्हाला एक संधी दिली. त्याबद्दल खूप खूप आभार. आणि मी लास्ट टाइम पण पार्टिसिपेशन केलं होतं पण त्यावेळी माझा नंबर नव्हता आला. तर यावेळेस ज्यावेळी मला समजलं त्यावेळी मी अजून तयारी केली मागच्या वेळेसपेक्षा जास्त आणि पार्टिसिपेशन केलं. तर माझा असा अजून एक सांगणं आहे की दरवर्षी तुम्ही अशाच वेगळ्या वेगळ्या कारणाने जसं आता पौष्टिक डबा म्हणून टिफिन म्हणून जसं ऑर्गनाईज केलं पार्टिसिपेशन अशाच प्रमाणे नाश्त्याची रेसिपी असेल किंवा स्वीट डिश असेल असे वेगळे वेगळे अजून काही जर वेगळ्या वेगळ्या स्पर्धा जर घेतल्या तर आम्हाला अजून आमच्यातल्या कला दाखवता येतील आणि अजून वेगळ्या जणे पार्टिसिपेशन पण करतील. तर सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मी शिल्पा पियुष मुथा. मी सर्वप्रथम जय आनंद महावीर युवक मंडळाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी अशा पद्धतीने लेडीजसाठी ही इतकी छान ऑनलाईन स्पर्धा घेतली. जेव्हा ते ऑफलाईन घेत होते तेव्हा पण आम्ही एकदम उत्साहाने त्यामध्ये भाग घेत होतो.
जुन्या खूप आठवणी आहेत मोदक बनवा स्पर्धेच्या. तसंच त्यांनी एकदा HB काउंट करण्यासाठी एक शिबिर ठेवलं होतं आणि काही अशी आयडिया नव्हती की त्यात मला बाय चान्स प्राइज मिळालं, कारण माझं HB सगळ्यात जास्त होतं त्यावेळेला. त्याच्यासाठी पण बक्षीस हे माहीत नव्हतं मला पण ते त्यावेळेला पण मिळालं होतं. आणि आजची ही स्पर्धा तर खूपच छान होती. आपल्याला काही त्यासाठी विशेष वेगळं काही करायचं नव्हतं. घरीच टिफिन बनवून त्याचा फोटो फक्त पाठवायचा होता. मला असं वाटतं की खूप जणांनी त्यात भाग घ्यायला पाहिजे आणि म्हणजे त्यामुळे कॉम्पिटिशन खरी निर्माण होते. खूप थोड्यांनी भाग घेतला तर कॉम्पिटिशन खूप थोडी राहते. तर सगळ्यांना असं सांगायचंय की प्रत्येकीने भाग घ्यायला हवा. आणि जय आनंद महावीर युवक मंडळाचे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार, मी उषा शेटिया. सर्वप्रथम जय आनंद मंडळाचे आभार. टिफिन बनवा. टिफिन फक्त चविष्टच नाही तर तो संतुलित मायेने बनवलेला आणि पौष्टिक असावा. आणि शाकाहारी पदार्थातूनही आपण मुलांना व्हिटॅमिन, प्रोटीन सर्व काही देऊ शकतो. हे म्हणजे ह्या टिफिन स्पर्धेतून सिद्ध होतं. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक्यू. कार्यक्रमाच्या शेवटी आनंद मुथा यांनी आभार मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.